श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या सगळ्यांचे तोचे एक समर्थ या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा संपुटित पाठ कसा करावा, कोणत्या कामनेसाठी करावा, संपुट लावणे म्हणजे काय असते, अशा प्रकारच्या प्रश्नांची सगळी उत्तरं बघणार आहोत। आता जे मला माहीत आहे आणि जे मला आठवेल ते सगळं सांगण्याचा प्रयत्न मी ह्या व्हिडिओमध्ये केलेला असेल। कुणाला अजून जर या संपुटित पाठांबद्दल काही माहिती असेल तर प्लीज त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे। तर दुर्गा सप्तशती ग्रंथ कसा वाचावा, त्याचं महत्त्व काय आहे यावर मी अगोदरच डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत, ते नक्की बघा। पण आज आपण फक्त संपुट लावून पाठ कसा वाचायचा ते जाणून घेणार आहोत। तुम्हाला सगळ्यांनाच दुर्गा सप्तशती ग्रंथ कसा वाचायचा हे माहीत आहे असं मी समजते। तर दुर्गा सप्तशतीमध्ये 700 श्लोक आहेत आणि त्या 700 श्लोकांना मागे व पुढे आपल्याला ज्या मंत्राचं वाचन करायचं आहे तो मंत्र म्हणायचा। यालाच संपुट लावणे किंवा संपुटित पाठ असं म्हटलं जातं। जेव्हा पण दुर्गाष्टमी असते किंवा कालाष्टमी असते तेव्हा प्रत्येक सेवा केंद्रामध्ये भैरवचंडी पाठ हा होत असतो। तेव्हा त्यावेळी दुर्गा सप्तशतीच्या प्रत्येक ओळीला कालभैरवाष्टक हे लावून तो पाठ आपण पूर्ण करत असतो। खूप पॉवरफुल सेवा आहे, याची प्रचिती बऱ्याच जणांना आलेली आहे। तर कोणत्या कामनेसाठी कोणता मंत्र लावायचा आहे संपुटित ते आपण आज जाणून घेणार आहोत। आपल्या दुर्गा सप्तशतीच्या पुस्तकात देवीचे 5 महामंत्र दिले गेलेले आहेत, ते मंत्र म्हणून आपण दुर्गा सप्तशतीच्या संपुटित पाठ हे करणार आहोत। तर कोणत्या कंडिशनमध्ये कोणत्या पाठाचं कोणत्या मंत्राचं वाचन करावं ते आपण आता जाणून घेऊयात। जर एखादी व्यक्ती खूप आजारी आहे किंवा कंडिशन सिरियस आहे किंवा एखादी बाधा झालेली आहे तर अशा वेळी महामृत्युंजय मंत्राचं संपुट देखील दुर्गा सप्तशती या ग्रंथाला लावलं जातं। तर महामृत्युंजय मंत्र प्रत्येकाला माहीत आहेच, तर त्याचं देखील संपुट आपण लावू शकतो। जर अचानक खूप मोठं संकट आलं, काहीच मार्ग दिसत नाही आहे, खूप आपत्ती आहे, तर अशा वेळी शरणागत दिनार्थ परित्राणपरायणे सर्वस्त्यात्री हरे देवी नारायणी नमोस्तुते या मंत्राचं संपुट लावून दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे। त्यानंतर दुसरा मंत्र आहे देही सौभाग्य आरोग्यम देही मे परमसुखम रूप देही जयम देही यशो देही द्विषोजही। तर या मंत्राच्या पठणाने उत्तम आरोग्य प्राप्ती होते। सौभाग्याच्या प्राप्तीसाठी हा मंत्र लावून हे दुर्गा सप्तशतीचे पाठ हे केले जात असतात। सर्व बाधा प्रशणम त्रैलोक्यास्याखिलेश्वरी एवमेव त्वया कार्य ममस्तमं वैरी विनाशनम। म्हणजे ज्या पण काही बाधा आहे, जे पण काही जर तुम्हाला शत्रूंचा खूप जास्त त्रास होत असेल आयुष्यामध्ये, खूप लोकांकडून जर तुम्हाला त्रास होत असेल किंवा निगेटिव्हिटी खूप जास्त झाली असेल, बाहेरील बाधा या असतील किंवा जर तुमचे कोणतेच कामं होत नसतील, खूप अडचणी येत असतील, प्रमोशनमध्ये म्हणा, नोकरीमध्ये म्हणा किंवा नोकरी लागत नसेल, तर या बाधा शांती मंत्राचं संपुट लावून तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ करू शकता। त्यानंतर येतो सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्व प्रकारच्या कल्याणासाठी, सुखासाठी, इहलोकाच्या प्राप्तीसाठी, मोक्षाच्या प्राप्तीसाठी आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथाला या मंत्राचा संपुट लावून वाचायचा आहे। त्यानंतर ज्या उपवर मुलामुलींचे लग्न होत नसतील, ज्यांना लग्नाची कामना आहेत, 40-42 वय झालेल्या मुलामुलींचे देखील लग्न या स्तोत्राच्या म्हणजे या संपुटित पाठांमुळे झालेले आहे, असं मी स्वतः देखील माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे। केंद्रात देखील अनुभव सांगितले जातात, त्यातूनच मी तुम्हाला सांगते। तर बऱ्याच जणांना अनुभव आलेले आहेत हे चांगले। तर मंत्र कोणता लावायचा, ज्यांना विवाहाची कामना आहे त्यांनी ओम दूम दुर्गे मम विवाह सत्वरम कुरु कुरु स्वाहा हा मंत्र म्हणून दुर्गा सप्तशतीचा संपुटित पाठ हा करायचा आहे। तर असे हे देवीचे 5 महामंत्र आहे, अतिशय प्रभावी मंत्र आहे, दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथात दिलेले आहेत। त्यात तुम्ही बघू शकता इतकी प्रभावशाली सेवा आहे ना ही, की ज्या मुलामुलींचे लग्न झालेले नव्हते किंवा ज्यांना नोकरीमध्ये अडचणी येत होत्या, ज्यांचे प्रमोशन होत नव्हते, ज्यांना नोकऱ्या लागत नव्हत्या, ज्यांच्या घरामध्ये निरंतर दुःख होतं, आरोग्याच्या तक्रारी होत्या, कौटुंबिक समस्या होत्या, ज्या स्त्रीला पती नांदवत नव्हता किंवा ज्या स्त्रियांचे पती त्यांना सोडून गेलेले होते, अशांना देखील अनुभव हे आलेले आहेत व त्यांचं आयुष्य हे सुरळीत चालू आहे या दुर्गा सप्तशतीच्या संपुटित पाठामुळे। ज्या वेळेस अतिशय तीव्र असे संकट असतात, ज्यावेळेस कोणताच मार्ग सापडत नाही असं वाटत असतं ना, त्यावेळेस नक्कीच दुर्गा सप्तशतीचे संपुटित पाठ आपण करायचे आहे। आता केंद्रात चालू होतीलच किंवा घरी देखील चालू होतीलच। जर इच्छा असेल की सगळं सुरळीतच चालू राहावं किंवा आई भगवतीची कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्हाला सेवा करायची आहे, तर नक्कीच संपुटित पाठ तुम्ही करायचे आहे। खूप साधी आणि सोपी सेवा आहे। एरवी आपल्याला फक्त 1 तास लागतो हे पाठ करण्यासाठी, पण संपुट लावून जर पाठ केले तर 20 मिनिटं जास्त लागतात, बस बाकी फारसा फरक पडत नाही। तर इतकाच वेळ आपल्याला लागत। तर प्रत्येकाने आवर्जून नवरात्रीमध्ये जर शक्य असेल तर संपुटित पाठ हे करायचे आहेत किंवा ज्यांना विवाहाची कामना आहे, नोकरीची कामना आहे, त्यांनी तर आवर्जून करायचे आहे। तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की संकल्प कसा करावा, तर संकल्प दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथात दिलेला आहे। जर तुम्हाला जितके पाठ करायचे असतील
जमलंच तर 9 दिवसात फक्त 9 पाठ करू शकता किंवा 14 पाठ देखील करू शकता. म्हणजे आता बघा, हे शारदीय नवरात्र आहे आणि 9 दिवसामध्ये जर तुम्हाला 9 संपुटित पाठ हे करायचे असतील, म्हणजे जर विवाहाची इच्छा असेल, लग्न जमत नाही आहे, लग्नासाठी करायचं आहे, तर म्हणावं की मी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे संपुटित पाठ जे आहेत ते 9 दिवसामध्ये 9 संपुटित पाठ, माझी अशी मनोकामना आहे की माझं लग्न एका सुयोग्य वरासोबत व्हावं किंवा सुयोग्य मुलीसोबत व्हावं, म्हणून मी विवाह मंत्राचे संपुट लावून 9 दिवसामध्ये 9 पाठ पूर्ण करेल आणि लवकरच माझी इच्छा पूर्ण हो, असं म्हणून ते पाळणे तामणात सोडून द्यायचं. म्हणजे आपल्याला जसं बोलता येईल त्या प्रकारे बोलायचं आणि ते सोडून द्यायचं. 9 दिवसामध्ये 14 पाठ केल्यामुळे आपले बरेच प्रश्न हे सुटत असतात. 9 दिवसामध्ये 14 पाठांचाच संकल्प करा असं मला वाटतं. तर आता हा संकल्प करून झालेला आहे. जर अनुष्ठान सुरू केल्यावर अडचण आली किंवा सूतक आलं किंवा विरधी आली तर काय करायचं? हे पाठ ते सूतक संपल्यावर परत जितके राहिलेले असतील तितके पुन्हा सुरू करायचे. म्हणजे आता जर तुम्ही 2-3 पाठाचं वाचन केलं आणि बाकीचे राहिलेले पाठ हे सूतक आणि विरधी झाल्यानंतरच पूर्ण करायचे आहेत. पण जेव्हा आपण संकल्पित पाठ करतो, जर सूतक आणि विरधी आलं तर ह्या पाठाचं वाचन हे कोजागिरी पौर्णिमेच्या आतच करायचं आहे. आता तुम्ही नवरात्रीमध्ये संकल्प केला, नवरात्रीमध्ये विरधी पडली किंवा सूतक पडलं, तेवढे दिवस जाऊ देऊन 28 दिवसांच्या आत संकल्प पूर्ण करणं गरजेचं असतं. म्हणजे कोजागिरी पौर्णिमेपर्यंत याचं वाचन हे झालंच पाहिजे. तर आता समजून घ्या की संपुट कशा प्रकारे लावायचं आहे. तुमच्याकडे दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आहे तर त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर स्वामीस्तवन येतं, एक माळ स्वामींचा मंत्र करतो, त्यानंतर अष्टोत्तर नामावली, देवी कवच, अर्गला स्तोत्र, किलक स्तोत्र, रात्री सूक्त हे वाचून झाल्यानंतर मग अध्यायाला सुरुवात होते. त्याच्यामध्ये विनियोग हा केला जातो. आपण 3 ठिकाणी विनियोग करतो, म्हणजे पहिल्या अध्यायाला, दुसऱ्या अध्यायाला आणि 5व्या अध्यायाला. तर ह्या 3 ठिकाणी विनियोग हा का करतात? कारण दुर्गा सप्तशती हा ग्रंथ तीन चरित्रात विस्तारला गेला आहे. प्रथम चरित्र, मध्यम चरित्र आणि उत्तर चरित्र. तर प्रथम चरित्र म्हणजे देवीचा अध्याय क्रमांक पहिला, म्हणजे आपण पहिल्या अध्यायाचा विनियोग करतो. दुसरा म्हणजे मध्यम चरित्र आणि तिसरं म्हणजे अध्याय क्रमांक 5 पासून ते अध्याय क्रमांक 13 पर्यंत उत्तर चरित्र असा पाठ हा असतो. तर अशा प्रकारे आपण 3 ठिकाणी विनियोग करून देवीचे 3 चरित्र हे पठण करत असतो. तर आता संपुटित पाठ कसा करायचा आहे ते आपण जाणून घेऊया. व्यवस्थित लक्ष देऊन समजून घ्या की दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा संपुटित पाठ हा कशा प्रकारे करायचा आहे. तर बघा, सगळ्यात अगोदर येतं श्री दुर्गाय नमः अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला. देवीची महिमा कैशी मधुकैटभ नाशतो, सुरत समाधी वैशाते मेधा ऋषी सांगतो. त्याच्यानंतर येतो विनियोग हा. ठीक आहे, मग आपण म्हणतो ओम प्रथम चरित्रस्य ब्रह्मा ऋषी हा श्री महाकाली देवता गायत्री छंद हा नंदा शक्ती हा रक्तदंतिका बीज अग्रिसत्व ऋग्वेदस्वरूपम श्री महाकाली पित्यर्थम प्रथम चरित्र जपे विनियोग हा. असं म्हणून हातात पाणी घेऊन आपण पाणी सोडतो. त्यानंतर ध्यान म्हणतो आणि ध्यान म्हणून झाल्यानंतर येतं ओम ए मार्कंडेय उवाच. आता हे ओम ए मार्कंडेय उवाच जेव्हा येतं ना, त्याच्या अगोदर मंत्र म्हणायचा आणि त्याच्यानंतर देखील मंत्र म्हणायचा. ठीक आहे, जर तुम्ही म्हणत आहात सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम ए मार्कंडेय उवाच. परत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. असं म्हणून झाल्यानंतर परत सूर्यतनय सावर्णी मनोबोलितो आठवा उत्पत्ती कथा त्याची विस्तार एक सांगतो. मग परत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मग म्हणायचं कृपावंत महामाया तेने मन्वंतराधिप सावर्णी सूर्यपुत्राचा एक वृत्तांतो तो शुभ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. पूर्वी स्वरोचिषा माझी चैत्रवंशीय भूपती सुरथ नाम महाराजा समस्त क्षितिमंडला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तर असा प्रत्येक ओळीला हा मंत्र म्हणायचा आणि पाठ हा पूर्ण करायचा. तर आता असा पाठ वाचून झाला, मग नंतर पाठ समाप्ती येते. त्यावेळेस कसं म्हणायचं? मग परत एक महात्म्य देवीचे वर्णितो मी पुन्हा तुला. परत एम ओम येईल तेव्हा परत सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मग असं म्हणून झाल्यानंतर श्री अच्युत विरचितया प्राकृत भावार्थ टीकाया श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे प्रथमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. बस इतकंच म्हणायचं. त्याच्यानंतर कोणताही संपुटित मंत्र वगैरे म्हणायचा नाही.
आणि नंतर परत अध्याय दुसरा सुरू करायचा. तर अशा प्रकारे 1 ते 13 अध्यायांमध्येच मंत्र म्हणायचा आहे. किलकमध्ये, अर्गला स्तोत्रमध्ये, रहस्यांमध्ये संपुट लावायचं नाही. फक्त अध्याय 1 ते अध्याय 13 एवढ्यामध्ये संपुट लावून आपल्याला मंत्र हा म्हणायचा आहे. तर अशा प्रकारे संपुटित पाठ हे केले जात असतात. दुर्गा सप्तशती ग्रंथाचे वाचन दिव्य आणि चमत्कारिक असे अनुभव आपल्याला येत जातात. नोकरीसाठी तरी 9 दिवसामध्ये 14 पाठ किंवा 9 दिवसामध्ये 28 पाठ हे आवर्जून करायचे आहेत. दुर्गा सप्तशती ग्रंथाच्या वाचनाने दूर होत असतात, कारण दुर्गा सप्तशती वाचनाची सेवा ही आपल्या कुलदेवतेची सेवा आहे व जर आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे असेल तर आपल्या कुळाचं संरक्षण होतं, आपल्या कुळाची वृद्धी होत, संपन्नता येते, समृद्धी येते, सत्कीर्ती होते. तर या बऱ्याच गोष्टी ह्या दुर्गा सप्तशती पाठाच्या आपल्याला मिळत असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण संपुटित पाठ कसे करावे हे जाणून घेतलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.